हातकणंगले इथल्या शेतकरी सहकारी संघाच्या धान्य दुकानातून कोविड काळात अनियमित धान्य वाटपाद्वारे घोटाळा झाल्याची तक्रार होतीये। या दुकानातून तांदूळ आणि चणा डाळ मूळ यादीत समाविष्ट नसलेल्या लोकांना वाटण्यात आले। हातकणंगले नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांमार्फत हे धान्य ताब्यात घेऊन मर्जीतील लोकांना वाटप करून घोटाळा करण्यात आलाय अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। दरम्यान या तक्रारीबाबत हातकणंगले तहसीलदारांनी चौकशी केली। त्यामध्ये संबंधित धान्य दुकानदार दोषी आढळल्यानं त्या धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। हातकणंगले इथं शेतकरी सहकारी संघामार्फत रेशन धान्य दुकान चालवलं जातं। हातकणंगले परिसरात 2 औद्योगिक वसाहती असल्यानं कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात इथं वास्तव्याला आहे। कोरोना काळात कुणीही उपाशी राहू नये यासाठी सरकारनं रेशन कार्ड नसणाऱ्या कुटुंबांना मे आणि जून महिन्यासाठी 5 किलो तांदूळ आणि 1 किलो चणा डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी स्थानिक नगरपंचायत ग्रामपंचायतीकडून लाभार्थ्यांची यादी मागवली होती। त्यानुसार हातकणंगले नगरपंचायतीनं 200 कुटुंबातील 677 लोकांची यादी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवली होती। त्यानुसार 6770 किलो तांदूळ आणि 400 किलो चणा डाळ शेतकरी संघाच्या धान्य दुकानाकडे देण्यात आल्या। मात्र यादीतील बरीच कुटुंब परप्रांतीय असल्यानं ते गावी गेले होते। त्याचा गैरफायदा घेऊन हातकणंगलेचे नगराध्यक्ष आणि काही नगरसेवकांनी हे धान्य ताब्यात घेऊन यादीतील नावाऐवजी अन्य लोकांना धान्य देऊन घोटाळा केलाय। याबाबतची तक्रार झाल्यानंतर हातकणंगले तहसीलदारांनी चौकशी केली। त्यावेळी तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यानं संबंधित रास्तभाव दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा कार्यालयाला पाठवण्यात आलाय। पण दुकानाबरोबरच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांवरही अत्यावश्यक वस्तू कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। नगरपंचायत हातकणंगले यांनी एक विनासिद्ध पत्रिकाधारकांची यादी बनवली। ती यादी तहसीलदार हातकणंगले यांना दिली। तहसीलदार हातकणंगले यांनी ते धान्य शेतकरी संघ हातकणंगले या शाखेकडे वाटप करण्यासाठी दिलं। पण शेतकरी संघ दुकानदार व नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी आपल्या संगनमताने ते धान्य आपल्या ताब्यात घेऊन आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना व आपल्या संबंधित लोकांना ते वाटप करून ह्यामध्ये जे यादीमध्ये लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे त्या लाभार्थ्यांना ते धान्य मिळालं नाही आणि ह्या अशा प्रकारे हा महाघोटाळा झालेला आहे। दरम्यान याबाबत नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांनी मात्र धान्य घोटाळा झाल्याचा साफ इन्कार केला। या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही जानवेकर यांनी केली आहे। गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्रातून आणि माध्यमातून हातकणंगलेमध्ये तांदूळ घोटाळा झाला अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत। त्यामध्ये नगरसेवकांनी नगरसेवकांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। खरं तर मी असं म्हणतो की हातकणंगलेमध्ये असं काय घोटाळा वगैरे काय झालेलं नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट की हा कथित घोटाळा ज्यांनी कोणी केला असेल त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी अशी मी आपल्याद्वारे या मागणी करतो।